समाजहितार्थ पत्रकारिता करून आयुष्यभर लेखणी झिजवलेल्या पत्रकारांचा ऐतिहासिक सन्मान सोहळा 16 फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला। 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून पत्रयोगी जीवन पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे होते। या प्रसंगी सुप्रसिद्ध न्यूज विश्लेषक प्रसन्न जोशी यांची विशेष उपस्थिती होती। बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आयुष मंत्री खासदार प्रताप जाधव, राज्याचे कामगार मंत्री आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर, डॉक्टर संजय कुटे, संजय गायकवाड, धीरज लिंगाडे, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, उपाख्य भाईजी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे, समाधान वाघ, प्रताप पाटील, व्हिडिओ प्रोडक्शन तज्ञ प्रथमेश गोगारी, मा जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजी तायडे, आदिती अर्बनचे जनसंपर्क अधिकारी सुरेंद्र जाधव यांची विशेष उपस्थिती होती। मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, परभणी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर, अनिल वाघमारे, अनिल उंभरकर, केंद्रीय सदस्य जितेंद्र शिरसाट, धम्मपाल डावरे आदी मान्यवरही मंचावर विराजित होते। संचालन रणजितसिंह राजपूत यांनी केले। मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत पत्रकारांच्या मागण्या शासनाकडून पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले। या सोहळ्यात जिल्ह्यातील 87 ज्येष्ठ पत्रकारांचा आणि वृत्तपत्र वितरकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। सन्मान चिन्ह, भेटवस्तू, शाल आणि पुष्पहार, महिलेसाठी साडी असे पुरस्काराचे स्वरूप होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली। जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी या सोहळ्याच्या आयोजन व नियोजन आणि संयोजनाचे कौतुक केले। माझा ऍक्टिव्ह नाही, लोकांमध्ये नाही, मला कोणी विचारत नाही, मला कोणी फोन करत नाही आणि त्यामुळे जे मनामध्ये बरं द्वंद्व चालत असते त्या द्वंद्वातून आज या जिल्हा पत्रकार संघाने आपल्या सगळ्यांना बाहेर काढलं आणि हे दाखवून दिलं की या सर्व योगी लोकांच्या मागे हे सर्व तरुण पत्रकार आहेत, हे तुमची काळजी घेत आहेत, तुमचा सन्मान करत आहेत आणि खरोखर हस्तून प्रोग्राम जिल्हा पत्रकार संघाने घेतला आणि खरोखर पत्रकार म्हणजे असं आहे की आता तसं म्हटलं तुम्ही अजून म्हणतात पत्रकार राजकारणी सारखेच आहे हे मी म्हणतो, तुम्हाला पटत असेल तर काही नाही। म्हणजे मी याच्यासाठी म्हणतो की जेवायचा वेळ नाही, झोपायची वेळ नाही, कामाची वेळ नाही, सुट्टी नाही, घर परिवार माहीत नाही, घरावर तुळशी पत्र ठेवून आपण निघत असतो। आजारी असलो तर एखादी गोळी घ्यायची, गाडीत बसायचं निघायचं, टू व्हीलरवर बसायचं निघायचं, सतत काम करायचं, ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही। या बाबतीत सामना म्हणजे या बाबतीत काय झालं तुम्ही काहीतरी माणसांना आकाश काढला, पण हे जे आपली काम करायची पद्धत आहे ही आपली सारखी आहे आणि खरोखर आपल्याला कधी ताप आला तर आपण मेडिकलवरून गोळी घेतो आणि आपलं काम सुरू ठेवतो। सर्दी झाली तरी आपण गोळी घेतो, सुरू ठेवतो। कधी असं नाही झालं की डॉक्टरला जाऊन दाखवलं, डॉक्टरने सांगितलं 2 दिवस आराम चांगला केला, आपण तात्पुरतं समाधान घेऊन काम करत राहतो। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।